महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कल्याण भाजपाने केलं आहे। 18 महामंडळ स्थापन केले आपल्या सरकारनं। रामोशी समाजासाठी, लिंगायत समाजासाठी, वडार समाजासाठी, सोनार समाज, सुतार समाज, नाभिक समाज, गुरव समाजासाठी, नाथपंथी जे समाज आहेत छोटे छोटे, डवरी, गडसी, या समाजासाठी आपल्या सरकारनं 18 महामंडळ तयार केलेले आहेत। आपला गरीब समाजातला माणूस, उपेक्षित समाजातला माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही। आणि म्हणून सरकारनं महामंडळ स्थापन केली। महामंडळाच्या माध्यमातून मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी, युवांच्यासाठी, महिलांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी योजना येत आहेत। आणि त्या महामंडळाला उपाध्यक्ष आता नेमलाय आणि 3 सदस्य। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली आहे की त्यामध्ये बदल करून अध्यक्ष आणि 11 सदस्य त्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा सरकार देणार आहे। आपल्या गरीब समाजातला सुद्धा पोरगा मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या शेजारी, सचिवांच्या शेजारी बसण्याची ताकद आपल्या सरकारनं निर्माण करून दिलेली आहे। हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे। महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कल्याण भाजपाने केलं आहे। 18 महामंडळ स्थापन केले आपल्या सरकारनं। रामोशी समाजासाठी, लिंगायत समाजासाठी, वडार समाजासाठी, सोनार समाज, सुतार समाज, नाभिक समाज, गुरव समाजासाठी, नाथपंथी जे समाज आहेत छोटे छोटे, डवरी, गडसी, या समाजासाठी आपल्या सरकारनं 18 महामंडळ तयार केलेले आहेत। आपला गरीब समाजातला माणूस, उपेक्षित समाजातला माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही। आणि म्हणून सरकारनं महामंडळ स्थापन केली। महामंडळाच्या माध्यमातून मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी, युवांच्यासाठी, महिलांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी योजना येत आहेत। आणि त्या महामंडळाला उपाध्यक्ष आता नेमलाय आणि 3 सदस्य। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली आहे की त्यामध्ये बदल करून अध्यक्ष आणि 11 सदस्य त्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा सरकार देणार आहे। आपल्या गरीब समाजातला सुद्धा पोरगा मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या शेजारी, सचिवांच्या शेजारी बसण्याची ताकद आपल्या सरकारनं निर्माण करून दिलेली आहे। हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे।